नमस्कार, मी अश्विनी आव्हाड. मी स्वामिन्या फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं इथे स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. डिझायनर साडीवर डिझायनर ब्लाऊजचा असा लुक इथे मी स्टिच केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, ही साडी आहे, पूर्ण ही वर्क केलेली आहे. तर याच्यावर छान असा डिझायनर ब्लाऊज मी इथे स्टिच करून रेडी केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, ही ब्लाऊज आणि हा कलर असा सेम मॅचिंग कॉन्ट्रास्टमध्ये हा ब्लाऊज इथे मी स्टिच केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर ह्या साडीवर हा असा मी डिझायनर ब्लाऊज इथे मी स्टिच केलेला आहे. ही आतली साईड तुम्ही बघू शकता. ही पुढची साईज पूर्णपणे मी जो साडीचा कलर आहे ब्ल्यू कलर, त्या कलरमध्ये मी पुढचा पूर्ण भाग स्टिच केलेला आहे. जसे की साडी माझी ब्ल्यू आहे, तर ब्ल्यू कलरचा कपडा आणून मी पुढची साईज ही प्रिन्स कटोरीमध्ये स्टिच केलेली आहे. तर हा हल्ली इंस्टाग्रामवर यूट्यूबवर खूप व्हायरल झालेला ब्लाऊजची डिझाईन आहे. कोटी ब्लाऊज म्हणतात याला. अशी छान अशी डिझाईन इथे मी स्टिच करून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, इथे याला छान अशी नॉट लावलेली आहे, त्याला लटकन्स लावलेले आहे. ही स्लीव्ज पण पफ स्लीव्ज आहे, नॉर्मल पफ स्लीव्ज आहे. तुम्ही पाहू शकता, खूप छान असा डिझायनर साडीला डिझायनर ब्लाऊजचा लुक आलेला आहे. तर ह्या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ मी कटिंग आणि स्टिचिंगचा तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू. इथे बघू शकता, हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे. जसं तुम्हाला मी आता व्हिडिओत पूर्ण स्टिच केलेला ब्लाऊज जो दाखवला त्याप्रमाणे हा असा पिंक कलरचा ब्लाऊज आहे. याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा मी घेतलेला आहे. हा ब्ल्यू कलरचा साडी तुम्ही बघितली आहे की ब्ल्यू कलरची साडी आहे, म्हणून हा ब्लाऊज जास्तीत जास्त कॉन्ट्रास्टमध्ये शिवलेला छान वाटतो, त्याला छान असा लुक येतो. म्हणून आपली साडी ही ब्ल्यू कलरची आहे, म्हणून मी इथे ब्ल्यू कलरचा एक्स्ट्रा कपडा घेतला आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवल्याने त्याला छान असा लुक येतो, ब्लाऊज पण खूप छान दिसतो. अशाप्रमाणे आपण कोटी ब्लाऊज इथे स्टिच करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. इथे मी मार्क करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी प्रिन्समध्ये कटिंग केलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 4 टक्समध्ये पण कटिंग करू शकता, पण हुक हे आपल्या बॅक साईडलाच येणार. पुढच्या फ्रंट साईज ही पॅक राहणार, म्हणून घडीच्या साईडने हा पार्ट मी मार्क केलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. प्रिन्समध्ये मी हा पार्ट शिवणार आहे. आता इथे आपण कटिंग करून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 4 टक्समध्ये पण हा ब्लाऊज कटिंग करू शकता. फक्त कधी पण जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमध्ये जर कटिंग करायचं असेल तर तुमच्या साडीचा आतमध्ये जो आपण पार्ट ठेवणार आहोत हा, तर तो तुम्ही आपल्या साडीचा थोडासा कपडा काढून तो आतल्या साईडने जो कॉन्ट्रास्टमध्ये आपण जो ब्लाऊज शिवणार आहोत आतल्या साईडने, त्यासाठी तुम्ही तुमच्या साडीतला कपडा पण यूज करू शकता. जर साडी पूर्ण नसेल तर तुम्ही थोडासा एक्स्ट्रा कपडा बाहेरून आणून पण ॲड करू शकता. पण इथे मी साडीतला कपडा काढलेला नाही आहे, हा मी वेगळा कपडा बाहेरून आणलेला आहे. ते इथे बघू शकता तुम्ही. आपली प्रिन्समध्ये मी कटिंग करून घेतलेली आहे. पुढच्या साईडने पॅकच राहणार आहे, हे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता. आता आपण इथे आपल्या जो मी एक्स्ट्रा ब्ल्यू कपडा घेतलेला आहे इथे मी कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, इथे मी डबल अस्तरमध्ये कटिंग केलेली आहे, कारण मला हा ब्लाऊज पॅडेडचा शिवायचा आहे. त्याच्यामुळे मी इथे डबल अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला पण जर आवडत असेल तर तुम्ही पण पॅडेडचा शिवू शकता किंवा सिंपल जरी शिवला तरी पण चालेल. तर आता आपण हे पूर्णपणे
आपण याची फिनिशिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे आपला पुढचा भाग पूर्ण स्टिच करून रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता पॅड वगैरे लावून सगळं व्यवस्थित पूर्णपणे मी रेडी केलेला आहे। आता आपण याच्यावर आपल्याला जो कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊजचा जो कपडा आहे त्याचा कोटी ब्लाऊज म्हणून वरच्या भागाला जो आपल्याला कपडा हे करायचा आहे, लावायचा आहे, त्याची आता आपण कटिंग करूया। तर इथे मी एक पेपर घेतला आहे, कारण अशी वेगळी काही डिझाईन करायची असेल तर आपल्याला पहिला कपड्याच्या ऐवजी पहिला पेपरवर आपल्याला कटिंग करायची, कारण सगळी कटिंग व्यवस्थित वगैरे आली पाहिजे। त्याच्यामुळे याच्या ठिकाणी घडीच्या साईडने व्यवस्थितपणे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। ते बघू शकता तुम्ही। आता इथे व्यवस्थित असा हा गळा आपला इथे पूर्णपणे व्यवस्थित ठेवून इथे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। बघू शकता। आणि ह्या साईडला पण आपला जो पूर्ण ब्लाऊजचा जो साईडचा भाग आहे मोंढ्यापासून तो आपल्याला पूर्णपणे इथे मार्क करून घ्यायचा आहे। अशी वेगळी डिझाईन बनवण्यासाठी कधी पण आपण डायरेक्टली कपड्यावर नाही तर पहिलं पेपरवर हे करायचं, कधी पण ड्रॉ करून घ्यायचा, कारण जेणेकरून काही जास्त कमी वगैरे झालं तर आपण त्याच्यामध्ये कपड्यावर टाकताना ॲड करू शकतो। इथे ठेवताना आपण कटिंग करताना पण थोडासा भाग एक्स्ट्रा ठेवून इथे आपण कटिंग करायची। इथे तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला इथे जी आपली गळ्याची उंची आहे त्याची 3 इंच ठेवायची, 3 इंच ठेवायची, जास्त कमी करायची नाही। 3 इंच ठेवून आता आपण हा जो आपल्या गळ्याची जी ही लाईन आहे त्या लाईनपासून आपल्याला गोल शेप घ्यायचा आहे, असा हलकासा। बघू शकता इथे व्यवस्थित गोल केलेला आहे। आणि तुमची जी गळ्याची जी रुंदी आहे तुम्ही कटिंग करताना जी घेता इथे 3 इंच मी व्यवस्थित मार्क करून घेतलेला आहे। आता इथे आपण 2.5 घेणार आहोत, म्हणजे तुमची गळा रुंदी जर 2ची असेल 2.5ची असेल तर इथे मार्क करून घ्या। माझी 2.5ची आहे म्हणून मी इथे हे बघू शकता तुम्ही इथून 2.5ची गळा। तर इथे मी पूर्णपणे मार्क करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपल्याला इथे मी मार्क करते। आता तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित असं मी मार्क केलेलं आहे। आता आपल्याला जिथे आपण 2.5 घेतला आहे त्या साईडने हलकासा असा आपल्याला गोल शेप ते इथपर्यंत द्यायचा आहे। इथे आपण आपला कोटी ब्लाऊजचा जो कपडा आहे तो कितीपर्यंत राहणार आहे ते मी इथे मार्क केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता। आता इथे हलकासा असा हे बघा इथपर्यंत मी असा गोल शेप घेतलेला आहे। आपण जे ड्रॉ करून घेतलेला आहे त्याच्यापेक्षा मी थोडंसं जास्त एक्स्ट्रा घेतलेला आहे, खालच्या साईडने पण आणि ह्या साईडचा जो भाग आहे त्या साईडने पण। आता आपण याची कटिंग करून घेऊया। कधी पण अशा डिझाईनची कटिंग आपण नेहमी पेपरवरच करायची, जेणेकरून आपल्याला काही कमी जास्त वाटलं तर आपण त्याच्यामध्ये कपड्यामध्ये एक्स्ट्रा कटिंग करून घेऊ शकतो। आता हे बघू शकता तुम्ही इथे पूर्ण व्यवस्थित कटिंग झालेली आहे पेपरची। आता आपण ही कटिंग ब्लाऊजवर टाकून बघूया कुठून जास्त आता कोणत्या साईडने कमी अशी वाटते का। हां, तुम्ही इथे बघू शकता सगळ्या ठिकाणी व्यवस्थित असा हा कट बसलेला आहे। आता आपण ही कटिंग आपल्या कपड्यावर करूया।
आता इथे मी कपड्यावर कटिंग करून घेतलेलं आहे. अस्तर आणि आपला जो मेन कपडा आहे त्याच्यावर मी कटिंग करून घेतली आहे. आणि आता ह्या साईडने आपल्याला कॅनव्हासची फिनिशिंग करायची आहे, जेणेकरून फिनिशिंग ही सगळी व्यवस्थित आणि छान दिसेल. इथे मी 2 नॉड बनवून घेतलेले आहेत. ते ह्या नॉड आपल्याला अस्तरच्या खालच्या साईडने बरोबर ह्या 2 टोकांवर आपल्याला ह्या नॉड लावायच्या आहेत. हे जे 2 टोक आहेत त्याच्यावर आपल्याला ह्या नॉड लावायच्या आहेत. तुम्ही बघू शकता, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथे नॉड मी वर ठेवलेले आहेत. पण ह्या नॉड आपल्याला खालच्या साईडने अस्तरच्या खाली घेऊन बरोबर ह्या टोकापर्यंत लावायचे आहे. आणि ह्या साईडला शिलाई मारून हा कपडा आणि कॅनव्हास पूर्णपणे पलटी करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, हे आपलं पूर्ण स्टिच करून एकदम रेडी झालेलं आहे. हे बघा किती छान अशी फिनिशिंग झालेली आहे. आता हे आपण आपल्या फ्रंट साईड जे आहे त्याच्यावर मी तुम्हाला करून दाखवते. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण इथे पूर्णपणे ह्या साईडला, खालच्या साईडला आणि ह्या साईडला पूर्णपणे अशी शिलाई मारून घेऊन आपण हे पूर्णपणे पॅक करायचं आहे. आणि आता आपण जो पाठीमागचा जो भाग आहे आता आपण त्याची कटिंग करून स्टिच करूया. आता बघू शकता तिथे आपण पाठीमागच्या भागाची मी कटिंग करून घेतलेली आहे. पाठीमागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाठीमागे चूक ठेवायची आहे. इथे मी फक्त सिंपल आपला गोलगळा घेतलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पंचकोनी, चौकोनी वगैरे पण घेऊ शकता. आता याची मी फिनिशिंग करून पाठीमागच्या हुकाची आयपट्टी ते बनवते. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज इथे कोटी ब्लाऊज आपली ही डिझाईन इथे स्टिच करून पूर्णपणे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी डिझाईन इथे रेडी झालेली आहे. या नॉडला मी क्रॉस मॅचिंग कलरचे छान असे लटकन्स लावलेले आहेत. तुम्हाला जर आवडले तर तुम्ही दोन्ही पण कलरचे लटकन्स लावू शकता. ही बॅक साईड तर पूर्णपणे प्लेनच आहे, गोल गळा केलेला आहे पाठीमागच्या साईडने. आणि इथे आपली स्लीव्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पफ स्लीव्स केलेली आहे. इथे बघू शकता छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे. जर तुम्हाला जर असा ब्लाऊज स्टिच करायचा असेल आणि जर तुमच्याकडे हा पुढचा जो कपडा आहे तो जर डिझाईनचा असेल तर तुम्ही तो सुद्धा इथे यूज करू शकता. त्याने तर अजून छान लुक येईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, ही कोटी ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच वेगवेगळी डिझाईन, छान छान डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.